12Vचा DC सप्लायर मिळवण्यासाठी 6Vच्या 2 बॅटऱ्या टिंब-टिंब पद्धतीने जोडतात. 12Vच्या DC सप्लायर मिळवण्यासाठी 6Vच्या 2 बॅटऱ्या या टिंब-टिंब पद्धतीने जोडतात. तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए होईल, ते म्हणजे सिरीज. तर 12Vच्या DC सप्लाय मिळवण्यासाठी 6Vच्या 2 बॅटऱ्या या सिरीज पद्धतीने जोडतात. नेक्स्ट, ड्राय सेल EMF टिंब-टिंब व्ही असतो. ड्राय सेल EMF टिंब-टिंब व्ही असतो. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 1.5V हे असते. पुढचा प्रश्न, रासायनिक प्रक्रियेद्वारे वीज निर्मिती करणाऱ्या घटकास टिंब-टिंब म्हणतात. रासायनिक प्रक्रियेद्वारे वीज निर्मिती करणाऱ्या घटकास टिंब-टिंब म्हणतात. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे सेल असे म्हणतात. नेक्स्ट, बॅटरी चार्जिंगसाठी टिंब-टिंब सप्लायर असतो. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे पल्सेटिंग DC हे बॅटरी चार्जिंगसाठी सप्लायर लागतो. नेक्स्ट क्वेश्चन, बॅटरीची कार्यक्षमता टिंब-टिंबने तपासतात. बॅटरीची कार्यक्षमता ही टिंब-टिंबने तपासतात. तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे हाय रेट डिस्चार्ज टेस्टर यांनी बॅटरीची कार्यक्षमताही तपासतात. नेक्स्ट, बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर प्लेटचा रंग टिंब-टिंब होतो. बॅटरी डिस्चार्ज झाल्याने प्लेटचा रंग हा टिंब-टिंब होतो. तर उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे भुरकट असा होतो. नेक्स्ट, युरेका या मिश्र धातूमध्ये असलेले धातू ओळखा. युरेका या मिश्र धातूमध्ये असलेले धातू ओळखा. तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे 60% तांबे आणि 40% निकेल. नेक्स्ट, कॉपरच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात. कॉपरच्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात. तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, 29. तर कॉपरच्या अणूमध्ये 29 इलेक्ट्रॉन असतात. नेक्स्ट, तारेवर इन्सुलेशन नसलेल्या वायराला टिंब-टिंब म्हणतात. तारेवर इन्सुलेशन नसलेल्या वायराला टिंब-टिंब म्हणतात. तर याला ऑप्शन क्रमांक ए बियर असे म्हणतात. तर तारेवर इन्सुलेशन नसलेल्या वायराला बियर असे म्हणतात. नेक्स्ट, उच्च व अतिउच्च दाबाच्या ट्रान्समिशन लाईनवर कोणता आवाहक वापरतात. उच्च व अतिउच्च दाबाच्या ट्रान्समिशन लाईनवर कोणता आवाहक वापरतात. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ग्लास हा वापरतात. नेक्स्ट, कंट्रोल पॅनलमधील ओपन सर्किट फॉल्ट शोधण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. कंट्रोल पॅनलमधील ओपन सर्किट फॉल्ट शोधण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मेगर. तर मेगर हे उपकरण कंट्रोल पॅनलमधील ओपन सर्किट फॉल्ट शोधण्यासाठी वापरतात. नेक्स्ट, ओहमच्या नियमानुसार कोणती विद्युत मात्रा प्रवाहाच्या व्यस्त प्रमाणात बदलते. ओहमच्या नियमानुसार कोणती विद्युत मात्रा विद्युत प्रवाहाच्या व्यस्त प्रमाणात बदलते. तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए, प्रतिरोधक. नेक्स्ट, इलेक्ट्रॉनच्या कोणत्या प्रवाहाला कोणता विद्युत गुणधर्म विरोध करतो. इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला कोणता विद्युत गुणधर्म हा विरोध करतो. त्याचं उत्तर होईल ऑप्शन डी, रोध. हा गुणधर्म विद्युत गुणधर्म इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाला विरोध करतो. नेक्स्ट, ट्रान्सफॉर्मर कोणत्या सप्लायरवर कार्य करतो. ट्रान्सफॉर्मर कोणत्या सप्लायरवर कार्य करतो. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, AC या ट्रान्सफॉर्मरवर सप्लायर हा कार्य करतो. नेक्स्ट, भारतात विद्युत शक्ती प्रसारित करण्यासाठी वापरली जाणारी सर्वोच्च व्होल्टेज लाईन. भारतात विद्युत शक्ती प्रसारित करण्यासाठी वापरली जाणारी सर्वोच्च व्होल्टेज लाईन. तर ऑप्शन क्रमांक डी, ती म्हणजे 765 kV ही भारतात विद्युत शक्ती
प्रसारित करण्यासाठी वापरली जाणारी सर्वोच्च व्होल्टेज लाईन आहे? नेक्स्ट, फायर अलार्म जोडणी कोणत्या पुरवठा दाबावर काम करते? फायर अलार्म जोडणी कोणत्या पुरवठा दाबावर काम करते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 24 VDC यावर फायर अलार्म जोडणी हा पुरवठा दाबावर काम करते. नेक्स्ट, 1.5 व्होल्टेजचे DC 6 सेल सिरीजमध्ये जोडले तर एकूण किती व्होल्टेज होईल? 1.5 व्होल्टेजचे DC 6 सेल्स सिरीजमध्ये जोडले तर एकूण किती व्होल्टेज होईल? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 9 व्होल्टेज एवढं होईल. नेक्स्ट, IE नियमानुसार न्यूट्रल वायरसाठी कोणता कलर कोड निवडतात? IE नियमानुसार न्यूट्रल वायरसाठी कोणता कलर कोड हा निवडतात? तर उत्तर होईल ऑप्शन बी, काळा हा कलर IE नियमानुसार न्यूट्रल वायरसाठी कलर कोड हा निवडतात. नेक्स्ट, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरण्यात येते? विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरण्यात येते? उत्तर होईल ऑप्शन बी, टंगस्टन ही तार विजेच्या दिव्यात वापरण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी विद्युत प्रवाहाचे चांगले वाहक कोणते? खालीलपैकी विद्युत प्रवाहाचे चांगले वाहक कोणते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, मानवी शरीर हे विद्युत प्रवाहाचे चांगले वाहक आहे. नेक्स्ट, मोठे धातू जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सोल्डरिंग पद्धतीला काय म्हणतात? मोठे धातू जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सोल्डरिंग पद्धतीला काय म्हणतात? त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ब्रेजिंग असे मोठे धातू जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सोल्डरिंगला म्हणतात. नेक्स्ट, विद्युत राशी मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे? विद्युत राशी मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे मीटर. नेक्स्ट, वायरचा आकार मोजण्यासाठी कोणते हत्यार वापरतात? वायरचा आकार मोजण्यासाठी कोणते हत्यार वापरतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी, स्टँडर्ड वायर गेज हे वायरचा आकार मोजण्यासाठी हत्यार वापरतात. नेक्स्ट, विद्युत धक्का बसलेल्या व्यक्तीला पुढीलपैकी कोणता उपचार केला जातो? विद्युत धक्का बसलेल्या व्यक्तीला पुढीलपैकी कोणता उपचार केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, त्याला हवेशीर ठिकाणी नेणे हा विद्युत धक्का बसलेल्या व्यक्तीला उपचार केला जातो. नेक्स्ट, इशारा चिन्हाच्या फलकाचा आकार कसा असतो? इशारा चिन्हाच्या फलकाचा आकार कसा असतो? ऑप्शन सी होईल याचं उत्तर, त्रिकोणी चिन्हाचा फलकाचा आकार हा असतो. नेक्स्ट, CTC जोडलेले ॲमीटर डिस्कनेक्ट करण्यापूर्वी काय करणे आवश्यक आहे? CTC जोडलेले ॲमीटर डिस्कनेक्ट करण्यापूर्वी काय करणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, CT सेकंडरी शॉर्ट करणे हा CTशी जोडलेल्या ॲमीटर डिस्कनेक्ट करण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. नेक्स्ट, ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये आर्क विझवण्यासाठी कशाचा वापर होतो? ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये आर्क विझवण्यासाठी कशाचा वापर होतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, हवा याचा वापर ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये आर्क विझवण्यासाठी होतो. नेक्स्ट, फ्लेक्सिबल वायर ही कोणत्या कनेक्शनसाठी वापरतात? फ्लेक्सिबल वायर ही कोणत्या कनेक्शनसाठी वापरतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, पेडेड लॅम्पसाठी फ्लेक्सिबल वायर ही कनेक्शनसाठी वापरतात. नेक्स्ट, रहिवासी भागामध्ये कोणत्या प्रकारचे सप्लायर डिस्ट्रीब्यूशन
करतात? रहिवासी भागामध्ये कोणत्या प्रकारचे सप्लाय डिस्ट्रीब्युशन करतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी 3 फेज 4 वायर. उच्च वाहकतेचे वाहक म्हणून सर्वत्र कोणत्या वाहकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो? उच्च वाहकतेचे वाहक म्हणून सर्वत्र कोणत्या वाहकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी ॲल्युमिनियम. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरला पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणतात? तर याचं उत्तर होईल ऑप्शन डी 200 kVA. अशा क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरला पॉवर ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.